मजबूत आकडे त्यांचं कधीच करू शकत नाही कोणी वाकडे. मॅचच्या दिशेने आपण जातोय. पहिल्या चेंडूवरती दिशा दर्शवली. दशा धाव फलकाची बदलेल. चेंडू सीमा पार. डीजे चेंडू दिलो के तार. षटकार. संचेत भुजबळ पहिल्या चेंडूवरती षटकाराची खळबळ मैदानाच्या आतमध्ये सुरू केली. आणि इथे हो इथे मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हाताला स्पर्श करून पुन्हा एकदा जमिनीवरती कॅच छुटा. तो गेंदबाज का दिल टोटा. आणि यावेळेस मात्र डॉट बॉल आहे. वेग असून चालणार नाही, अचूकता असणं गरजेचं. दिशा पुन्हा एकदा भरकटली गेली. पंचांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी. परंतु जास्त वेळ शांत राहणार नाही. कहा लेने वालों में से है ये सिंगल. षटकार. 6 धावा. थँक्यू. 13 धावा धफलकावरती. इरादा स्पष्ट आहेत या मॅच मध्ये. अजिबात गोलंदाजांना संधी द्यायची नाही फलंदाजांनी. आणि इथे पुन्हा एकदा दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 धावा धफलकावरती. यावेळी देखील लॉफ्टर स्ट्रोक आहे, परंतु अगदी आपण पाहू शकतो डीप मिड विकेटचे खेळाडू थोडेसे वाईडिश त्या ठिकाणी थांबवले गेलेत. सीमारेषेच्या अगदी जवळपास तैनात केले गेलेत. आणि या एका अंकाच्या मध्ये पाहू शकतो आपण धफलकावरती 15 5 चेंडू जे टाकले गेले. एक चेंडू शिल्लक आहे. आणि इथे मात्र वाईड बॉल. इथे मात्र वाईड अगेन. इथे मैदानाच्या आतमध्ये देखील सामना सुरू आहे. आणि इथे मात्र शरीर भेदक चेंडू नक्कीच हाताळला गेला. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धफलकावरती 17. व्यासपीठावरतून देखील आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती अपील होती आउट आउट. म्हणजे मॅच फक्त मैदानाच्या आतमध्येच नाही तर व्यासपीठावरती देखील 2 संघ व्यासपीठावरती देखील भिडत आहेत. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होणार आहेत. अमर नाव अमर आहे. समर आहे. उन्हाचा तडाखा भरपूर आहे. आणि अमर यांच्या विरोधात हो चांगला होता. झेल मात्र निसटलाय. इथे हवा पाहिले आपण. साधिकेचे खेळाडू स्वतंत्र चूक करणं नाही. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. शिंदे सरांच्या हातातून नक्की झेल निसटलाय. इथे मात्र चोरटी धाव पळून काढण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा पंचांचा येईल. धफलकावरती 19 पुन्हा एकदा ओवर फुल टॉस. कैच छूटेगा. गेंदबाज का दिल टूटेगा. दिल के टुकड़े होंगे 1000. लीजिए किया बल्लेबाज ने बड़ा प्रहार. षटकार. डीजे बजाओ. थँक्यू. 25 धावा धफलकावरती. लक्षात ठेवा एका कॅच मुळे आपण 2024चा वर्ल्ड कप जिंकलोय. इथे चुका केल्या तुम्ही चूक तर वाढेल फलंदाजांच्या धावेंची भूक. षटकार. वाजवा पुन्हा एकदा. थँक्यू. 31 धावा धफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. आता जीवनदान किती महागात पडतं हे प्रत्येकाला माहिती आहे. पुन्हा एकदा लॉफ्टर स्ट्रोक. इथे होईल का झेल. अजिबात नाही. संपर्क जो झाला तोपर्यंत चेंडू झाला फरार. धावा पुन्हा एकदा. षटकारा पाठोपाठ 4 चौकार. थँक्यू.
एक चेंडू शिल्लक आहे. धफलकावरती 35. लास्ट बॉल रिमेनिंग 35. येस, मुख्य स्क्रीनवरती देखील आपण सर्व महिला भगिनींना एन्जॉय करत असताना पाहतोय. 36 धावा धफलकावरती. पुन्हा एकदा लाफ्टर स्ट्रोक. इथे देखील काय मैदानाच्या आतमध्ये संचेतचा नाद करायचा नाही. षटकार 6 धावा. डीजे गाणं लावा. थँक्यू. 12 चेंडू हाताळले गेले आणि धफलकावरती बनवल्या गेल्या 42. चांगली तोडफोड, चांगली हाणमारी, चांगली मी म्हणेल फलंदाजी, फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना आता गोलंदाजी मार्कवरती फलंदाजांना रोखण्यासाठी येत आहेत महेश. जयदेव अक्कलकोटे ऑन स्ट्राईक आहेत. समोर महेश. सामना कसा असेल? परंतु इथे मात्र दिशा भरकटली. येस, पंचांनी कळवलं आमचे सुधीर सर की वाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. 43. आणि यावेळेस हो नैसर्गिक अडथळाच म्हणावा लागेल, कारण असं वाटलं की सहजरित्या यष्टीरक्षक पोहोचतील, परंतु पवनदेव देखील आता फलंदाजांची मदत करतात. काहीसा मी म्हणेल काहीशी हवेची दिशा बदलली. 44 धावा धफलकावरती. संचेत जे की 10 चेंडूमध्ये 36 वरती फलंदाजी करतात. पुन्हा एकदा लाफ्टर स्ट्रोक. होईल का झेल? अजिबात नाही. हो, तिथे फलंदाजाचा प्लॅन होईल सफल. षटकार 6 धावा. थँक्यू. केवळ 14 बॉलमध्ये संघाचं अर्धशतक झालं. 50. पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर्स, इनसाइड आउट. चेंडूला सांगितले पुन्हा एकदा गेट आउट. षटकार 6 धावा. थँक्यू. आपल्या अभिजित कप MIDC प्रीमियर लीग 2025 पर्व 5 मधील सर्वात वेगवान अर्धशतक पाहण्याची संधी. 12 चेंडूमध्ये 48. योगेश खराबे हे देखील मैदानावरती उपस्थित होतात. जर का कोणाला युनिक परांडाच्या बॅट्स हव्या असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. इथे मात्र संपर्क प्रेक्षकांसोबत. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि वारंवार चेंडूला करतायत फलंदाज प्रेक्षकांची भेट. डीजे धन्यवाद. कॅमेरामॅनला मी विनंती करतो एकदा संचेत यांच्यावरती फोकस करा. 13 चेंडूमध्ये वादळी 54 धावेची खेळी. संचेत भाऊ, बल्ला तो दिखाना पडेगा बॉस. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, आणि बॅटिंग आवडत असेल तर प्रेक्षकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो, यावेळेस देखील आपण पाहू शकतो चेंडू काही काळ हवेत होता आणि व्यासपीठावरून एक आवाज आमच्यापर्यंत पोहोचला होता की आता आउट, परंतु झाले नाही. 63 धावा फलकावरती. इथे मात्र आता जयदेव अक्कलकोटे यांची बारी. बहती गंगा में क्यों ना मैं भी हाथ धो लूं. चेंडू सीमा पार. कार लागोपाठ 6 छक्के मारणाऱ्याला इथं 5000 रुपये बक्षीस आहे. लागोपाठ 6 छक्के. अरे वा वा. आणि पारितोषिक देखील कोणाकडून? ज्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे त्यांच्याकडून. वा वा वा, अभिनंदन. 69 धावा धफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धफलकावरती 69. 69 विदाउट लॉस. आणि चांगली पार्टनरशिप, साझेदारी देखील इथे आपण पाहिले तर आतापर्यंत भागीदारी नक्कीच. हॅलो हॅलो. दीपक आवटी.
यावेळेस आपण पाहू शकतो एकेरी दुहेरी जमिनीवरती देखील कामकाज 70 धाबा ज्या धाफलकावरती. लाईव्ह ऑपरेटर्स विनंती असणारे मुख्य व्यासपीठावरची LED स्क्रीन बंद पडली आहे. आमचे महिला भगिनींना नक्कीच त्या ठिकाणी मॅचचा पूर्ण आनंद घेता येत नाही आहे. प्लीज त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. 71 धावा धफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहिलं तर सन्मान दिला गेला आहे. डॉट बॉल दीपक आवटी एक अनुभवी खेळाडू आहेत. समोर विस्फोटक फलंदाज, परंतु दिशा इथे देखील भरकटली गेली. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आखूड पद्धतीच्या चेंडूवरती अक्रॉस द बॅट शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी आपण पाहिलं, परंतु पाहिजे तसा संपर्क मात्र नाही. 72 72 वरती धापलक स्थिर. यावेळेस बॅटची कडा आहे. अतिरिक्त वळण चेंडू घेईल त्या अगोदरच शॉट थर्ड मॅनचे खेळाडू चेंडूवरती ताबा मिळवतील. 73 73 4 चेंडू जे आत्तापर्यंत टाकले गेले, 2 शिल्लक. लेफ्ट हँडेड बॅटर संचेत ऑन स्ट्राईक आणि इथे मात्र पंच पुन्हा एकदा करतील दोन्ही हात जमिनीला समांतर आणि धाव कळवतील अवांतर. 74 धावा धफलकावरती. पुन्हा एकदा कामाला मात्र या मॅचमध्ये अधिकाधिक प्रमाणात मी म्हणेल पंचांना लावलं गेलं, कारण गोलंदाजांचे चेंडू जे दिशा भरकटतात, परंतु जास्त वेळ नाही. हुम नहीं हुमकार हूं मैं, दम नहीं दमदार हूं मैं. आप डालते रहो मेरे बल्ले पर गेंद, हर बार छक्का लगाने को तैयार हूं मैं. बजाओ. थँक्यू. 81 धावा धफलकावरती. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिले तर समालोचन कक्षाला दिली गेली एक उत्तुंग षटकाराची सलामी. चार षटकांचा खेळ संपलाय आणि धफलकावरती 87. अशीच बॅटिंग जर का राहिली तर मला वाटतं 8 ओव्हरमध्ये 200 होतील. होऊ शकतात, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अचानकपणे 6 चेंडूमध्ये 6 षटकार जातात आणि कधी कधी 6 बॉलमध्ये एकही रन येत नाही. मिडल ओव्हर देखील जाते. शेवटचे 4 षटक अजून शिल्लक, परंतु गोलंदाजांना इथे कमबॅक करावं लागेल. पहा, फलंदाजांचं काम आहे प्रहार करणं, परंतु गोलंदाजांचं देखील काम आहे पुनरागमन करणं, कमबॅक करणं. 87 धावा धफलकावरती. गोलंदाजी मार्कवर प्रमोद. क्रिकेटचा खेळ आहे. आनंद तर प्रत्येक खेळाडूंनी क्रीडरसिकांनी घेणं गरजेचं आहे, कारण नेहमी म्हटलं देखील जातं. या चेंडूनंतर आपण बोलू, परंतु इथे मात्र चेंडू डॉट. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु गॅप त्या ठिकाणी शोधू दिला गेला. सुरुवातीला नव्हता, परंतु पुन्हा एकदा हलकीशी मिसफील्ड. 88 धावा धफलकावरती. ना जीतना जरूरी है वरना हारना जरूरी. जिंदगी बस एक खेल है, इसे खेलना जरूरी. ओ, यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 89 धावा धफलकावरती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. बनेंगे खिलाड़ी दर्शक दीवाने. लगाओ गाने डीजे. थँक्यू. 95 धावा धफलकावरती. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला नेत्री दीपक फटका. 440चा झटका. वाजवा गाणं. षटकार. थँक्यू. संघाचं शतक पूर्ण होत आहे. 101 आणि 19 चेंडूमध्ये 80 एकट्या संचेत भुजबळचे आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या बॅटिंगसाठी झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग मैदानाच्या आत, परंतु काही काळ चेंडू हवेत होता. तिथे झेल झाला देखील असता. खेळाडू थोडेसे दूरवरती राहिले. अगदी एक हाती मी म्हणेल आतापर्यंत या सामन्यामध्ये फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. 102 102
हा स्कोरचा अंक आहे, कोणी फोन लावू नका. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत मी म्हणेल पाहिजे तशी बॅट नक्कीच जयदेव अक्कलकोटे यांची पाहायला मिळत नाहीये, परंतु साथ मात्र एकमेकांची चांगली देतात. 5 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 102 विदाउट लॉस. न्यू बॉलर नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर आहे. साहजिकच आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी कौस्तुभ एंटरप्राइजेस यांच्या वतीने एक चांगला मी म्हणेल स्पॉन्सरशिपचं काम अभिजित प्लास्टिक्सच्या माध्यमातून, BNI पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज तर होतील आणि सज्ज जरी झाले तरी त्यांचं स्वागत मात्र स्वॅगने षटकाराने. 6 धावा. थँक्यू. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. इथे फटका फसलाय आणि विकेटचं पतन. हो हो हो. नजर मात्र जरी लागले असेल ना तरी 22 चेंडूमध्ये वादळी 87 धाव्यांच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या संचेत भुजबळ यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. काय गेम मैदानाच्या आतमध्ये साकार केला. थँक्यू. न्यू बॅटर प्रभाकर खामकर. आणि आल्या ओहो प्रभाकर खामकर मैदान में जाकर कुछ ऐसा काम कर. षटकार. 6 धावा. गेल्या कारण सांगितलं काय संचेत, तू जरी आउट झाला असेल तरी तू थोडा आराम कर, मी खेचतो मैदानाच्या आतमध्ये जाऊन षटकार. माझं नाव आहे प्रभाकर खामकर. 114 आतापर्यंतचा आहे स्कोर. 6वं षटक. 3 चेंडू आतापर्यंत झाले. पुन्हा एकदा स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर. तिथे लॉंग ऑनला खेळाडू तैनात आणि काय अगदी हळूवार पद्धतीने थ्रो. 115 115. परंतु इथे मात्र गती परिवर्तन आहे. चेंज ऑफ पेस. अगदी मी म्हणेल हळूवार पद्धतीने टाकला गेला चेंडू होता. 115 वरती 1 आतापर्यंतची स्थिती. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. इथे मात्र ओहो क्षेत्ररक्षण कमालीच आहे. पाहू शकतो आपण फेकी देखील वेगवान, परंतु केवळ एकच. किती बॅकफूटवरती थांबून आपण पाहिलं तर हा चेंडू डीप कव्हर पॉईंटला कट केला, जे की खेळाडू किती 6 षटकांचा खेळ संपला. धफलक्यावरती 116 एक गडाच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणाची जर का नक्की जागा आपण पाहिली, डीप कव्हर पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, हे खेळाडू आहेत. यष्टिरक्षक आणि गोलंदाज तर आहेतच आहे. परंतु 116 ज्या बनवल्या गेल्यात हा खूप मोठा स्कोर आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा अजून बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल. जर का नाही बनवल्या तर गोलंदाज तिथे कमबॅक करतील. ओहो गॅप त्या ठिकाणी शोधला गेला. मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार. चेंडू केलाय चौकारासाठी फरार. 4 धावा. डीजे. थँक्यू. 120. आता मात्र पुन्हा एकदा आपल्या फॉर्ममध्ये मॅन इन फॉर्म जयदेव अक्कलकोटे. ओहो यावेळेस देखील काय फटका मैदानाच्या आतमध्ये. अगदी एखादा ॲपल ज्या प्रकारे आपण कट करतो ना तसा कट केला या चेंडूला. चेंडू फरार 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 फरार. धावा 4. थँक्यू. 2 चेंडूंवरती 2 खणखणीत चौकार. 124. मगाशीच मी सांगितलं होतं 25 ते 30. आणि हे घ्या अजून एक. खिलाडी के मस्तक पर फ्लॅट छक्के की दस्तक. षटकार. डीजे अजिबात थांबू नका, वाजवत राहा.
मागील वर्षीचा जो एक सामना होता तो सामना मला अजून आठवतोय. शेवटचा सामना होता फायनलचा. तिथे 8 षटकामध्ये 140 बनवल्या गेल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये आणि सेकंड इनिंगमध्ये चेस देखील केला गेला होता. कदाचित इथे देखील शेवटी क्रिकेट हे काही होऊ शकतं. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा असे भटके तर पंच कळवतील पडेंगे फटके. डीजे गाणं वाजवा, आज तुम्हाला सुट्टी नाहीये. या पूर्ण षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू जे आपण पाहिले ना त्या 4 चेंडूंवरती 18 धावा आहेत. आणि अजून एक चेंडू सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. 140 जंगलात हा चेंडू सरळ जंगलात. सरळ नशीब जाळी होती नाहीतर पाण्यात पाठवला असता. षटकार. 6 धावा. थँक्यू. 7 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 146. सुरुवातीला ज्या काही षटकांमध्ये जयदेव अक्कलकोट यांनी थोडंसं स्ट्रगल केलं किंवा पाहिजे तसे शॉट्स आले नाही. मी मगाशी सांगितलं होतं कदाचित 200 धावा बनल्या असत्या. आत्ता 146 आहेत आणि ते स्वतः 18 बॉलमध्ये 40 वरती खेळतात. अच्छा, टार्गेट टीमचं 140 होतं. शेवटचं षटक शिल्लक आहे. काहीसा काळमंत्र देखील आपण पाहिले तर चला मला वाटतं काहीशी चर्चा त्या ठिकाणी केली जाते. आता चर्चा केल्यानंतर देखील खर्च वसूल होतो. लिटिल बिट चॅट तिथे क्षेत्ररक्षकांची आणि बॅट चालते मात्र फलंदाजांची. प्रभाकर खामकर ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आता नेमकं गोलंदाजीला यावं कोणी ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण फलंदाज आहेत की कुठल्याही गोलंदाजाला सुट्टी देत नाही आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर आहे दिव्यांक. ओहो, दिव्यांकचं देखील हार्दिक स्वागत. चेरन. षटकार. 152 152 आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर. आता मला वाटतं हा पूर्ण फायनल पर्यंत हायेस्टच असेल. थँक्यू. उद्याचे पण रन्स आजच बनवतात अशी काहीशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू. परंतु गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. इथे बॅटची कडा आहे. अतिरिक्त वळण चेंडू घेईल. सिंगल धाव मात्र पळून काढली जाईल. कारण 153 धावा कमी नाही आहेत, खूप आहेत. जेवण मात्र सगळ्याच फलंदाजांचं जोरदार झालंय. आणि यानंतर पुन्हा एकदा सेकंड इनिंगमध्ये देखील फलंदाज तशा प्रकारे प्रयत्न करतीलच. BSP ब्लास्टर्स. इथे देखील फुलर लेनचा चेंडू होता. टाटा बाय बाय. षटकार. 6 धावा. डीजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू. 159 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील आपण पाहिलं तर मला वाटतं आता फिल्डिंगसाठी बाहेर पण माणसांना थांबावं लागेल. चेंडू सीमारेषा पार. अर्धशतक कंप्लीट. 20 चेंडूमध्ये 52. जयदेव अक्कलकोटे. कॅमेरामॅन फोकस करो. थँक्यू. 165 धावा धावफलकावरती.
यावेळी देखील स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर आणि तिथे खेळून नक्की तो चेंडू केलाय, अडवलाय. धाव पळून मात्र काढली गेली नाही. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती देखील वन हँडेड स्ट्रोक, गगनाला गवसणी घालणारा भला मोठा तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार डीजे. तांबडी चांबडी चमकते उन्हात थँक्यू, धन्यवाद. एक चांगली बॅटिंग, चांगली नाही मी म्हणेल खूप विध्वंसक बॅटिंग यापूर्वी आपण पाहिली. बनवल्या गेल्या 171 जिंकण्यासाठी 172 धावांची गरज. प्रगती आणि राज टायटन्स टीमचे कॅप्टन्स, चला विनंती असणारे टॉससाठी संपर्क करा. पहिले इनिंग कॅमेरामॅन विनंती असणारे तुम्ही देखील संपर्क करा. कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठाजवळ आपण देखील यायचं आहे. टॉससाठी प्रगती आणि राज टायटन्स टीमचे कॅप्टन्सना विनंती असणारे त्वरित आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ संपला. मी छोटीशी विश्रांती घेईल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा अभिजित कप MIDC प्रीमियर लीग 2025 पर्व 5. आणि यापुढे ऐका खेड तालुक्यातील एक सुमधुर गोड आवाज प्रवीणजी करपे सरांना. धन्यवाद. बॅटर मैदानावरती दाखल देखील झालेले आहेत. एका बाजूने आपण जर पाहिलं तर प्रमोद यांना पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूने यश आहेत. प्रमोद यश ही जोडी मैदानावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. प्रभाकर खामकर आहेत, आक्रमण चढवलं पहिल्या चेंडूवरती, सुंदर फटका. परंतु दरम्यान जर आपण तिकडे पाहिलं तर धावा त्या चेंडूवरती घेतल्या जाणार आहेत. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने अकाउंट खाते इथे ओपन झालेलं आहे. एक धाव धावपलिकावरती. BSP ब्लास्टर या टीमला देखील मात्र आपण खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑन क्रीज बॅटिंगच्या मार्कवरती चांगली बॅटिंग सुरू आहे. सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळला होता तिकडे त्या चेंडूवरती. जर आपण पाहिलं तर 2 धावा आलेल्या असतील. धावफलक वाढले 3 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय.
3 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू मात्र अप्रतिम राहिलाय. संपर्क तिकडे मात्र होऊ शकत नाही. अजून एक डॉट बॉल. प्रभाकर आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. चेंडू मात्र हवेमध्ये खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडेल. पाहता पाहता तिकडे काय घडलंय तर दरम्यान फक्त आणि फक्त एकच सिंगल जी मात्र आलेली असेल या आधीच्या चेंडूवरती. धावफलक वाढलेला असेल. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने फटका खेळलाय. लॉंग ऑन झोन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. धावबादची संधी आती घाई आणि संकटात नाही. विकेट येते. फलंदाज होत आहेत धावबाद. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. दिव्यांक यांना आपण पाहणार आहोत. समोरनं ऑन ट्रॅक झोन वरती बॅटर यांच्या बॅटमधनं सुरेख फटका आला होता आणि पुन्हा एकदा धावबादची विकेट येते. लागोपाठचा दुसरा फलंदाज होतोय. इथे मात्र धावबाद. दोन फलंदाज बाद फलकावरती आणि वरती धाबा जर आपण पाहिलं तर तब्बल 4 धाबा धावफलकावरती 2च्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये 2 सुरू होणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रतीक नाईक यांना आणलं गेलंय आणि तिकडे जर काय पाहिलंय तिकडे जर आपण पाहिलं असेल तर विकेट देखील आलेली आहे. क्लीन बोल्ड फलंदाज होत आहेत या चेंडूवरती देखील बाद. विकेट नंबर 3. थँक्यू. 3 गडी बाद. 3 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत मित्रांनो 4. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर न्यू बॅटर दाखल होणार आहेत खेळपट्टीवरती. ऑन क्रीज एका बाजूने प्रवीण माली आहेत. दुसऱ्या बाजूने दिव्यांक आहेत आणि प्रतीक नाईक यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. इथे जर पाहिलं तर अगदी धीम्या गतीचा चेंडू होता. स्लोवर अँड डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाही. डॉट बॉल तिकडे मात्र येणार आहे. बॅटर पुन्हा एकदा तयार. प्रवीण आहेत यांना देखील पूर्णपणे थांबवलेला आहे गोलंदाज प्रतीक यांनी. प्रतीक टू प्रवीण अशी मॅच इथे मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला भेटते. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळून काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती धावा देखील येणार आहेत. आकडे देखील मात्र येत आहेत. धावफलकावरती आताची एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढले. धावफलकावरती धावा 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा अप्रतिम स्वरूपाचा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. संपर्क तिकडे मात्र होऊ शकत नाही. बॅट आणि बॉलचा डॉट बॉल तिकडे मात्र आलेला असेल. यावेळेस फटका अप्रतिम. लॉंग ऑनच्या वरना चेंडू जाऊन पोहोचेल थेट सीमापार. अर्थातच कौस्तुभ एंटरप्राइजेसचा हा एक दिमागदार षटकार. 6 धावा. बऱ्याच विश्रांतीनंतर आपण मैदानाच्या आतमध्ये बिग ब्लास्ट पाहिलाय. षटकार येताना देखील पाहिलेला आहे. धावफलक वाढलेला असेल. धावफलकावरती धावा 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं संपलेली आहेत. षटक क्रमांक देखील मात्र 3ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या मार्कवरती
नवीन गोलंदाज विवेक इथे मात्र तयार आहेत. विवेक एका बाजूनं, दुसऱ्या बाजूने आपण प्रवीण यांना देखील पाहतोय. प्रवीण आणि दिव्यांक ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस दी बाट फटका खेळाय, नो चान्स. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. आपली MPL 2025 चा हा चौकार. धावफलक पुन्हा एकदा चौकाराच्या साह्यानं वाढलं जाणार आहे. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर बॅकवर्डला चेंडू हलक्या कटनं ट्रॅव्हल झाला होता, एक सिंगल आली. स्ट्राईक देखील तिकडे मात्र रोटेट होतीये. दिव्यांग यांना आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विवेक आहेत. अक्रॉस दी बाट पुन्हा एकदा फटका खेळला, पुन्हा एकदा एक सिंगल आली. हळूहळू का होईना इथे मात्र धावफलक वाढत चाललेला आहे. अर्थातच चांगल्या धावा देखील या आधीच्या चेंडूवरती येताना आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. यावेळेस हा चेंडू देखील मात्र सुरेख होता, परंतु क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचं मी विशेष कौतुक करेल. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत फक्त क्रिकेटमध्ये ऐकलं असेल की मॅन ऑफ द मॅच हा किताब फक्त फलंदाजाला किंवा गोलंदाजाला दिला जातो, परंतु तसं नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून एक आगळा वेगळा इतिहास आहे. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती जॉन्टी रोड्सला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता. इथे काय घडलंय? षटकार येतोय, 6 धावा. धावफलक वाढले. धावफलकावरती धावा 25. 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. इथे जर पाहिलं तर फटका अपरच आणि पुन्हा एकदा चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. मैं निकला ओ गड्डी लेके धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात इथे जर पाहिलं तर सुरुवातीला बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी टीमनं केली होती, परंतु इथे दुसऱ्यांदा जेव्हा सुरुवात केली चेसिंगमध्ये तेव्हा मात्र आता जो संघ बॅटिंग करतो त्या संघाची पडझड इथे मोठ्या प्रमाणावरती होताना आपण सर्वांनी पाहिलेली आहे. व्हाईट बॉल आलाय, अतिरिक्त धावसंख्या. धावफलक पुन्हा एकदा वाढील. 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. स्विंग होणारा चेंडू आणि तिकडे काय घडलंय? डॉट बॉल येणार आहे. अजून एक डॉट बॉल. अप्रतिम चेंडू आपण सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलक स्थिर आहे.
थँक्यू लाईव्ह वाला आणि त्यांची संपूर्ण टीम इथे मात्र चांगलं कामकाज करत आहेत. 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह दाखवतोय. चार नव्हे तर 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून जवळपास ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. 192 देशांमध्ये चित्रीकरण या ठिकाणी दाखवलं जात आहे यूट्यूबवरती. खऱ्या अर्थानं मी लाईव्ह टीमला देखील मनापासून मनपूर्वक धन्यवाद देणार आहे. यावेळेस अप्रतिम प्रहार, चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. धावफलकावरती धावा 75. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दिव्यांक 16 बॉल मध्ये वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट करतोय. 53 धावा. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत दिव्यांक यांच्यासाठी. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका देखील खेळला आहे. नो चान्स. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, 4 धावेसाठी चौकार. थँक्यू. 79 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मार्गस्थ आहे. सुंदर फटका त्या चेंडूवरती दरम्यान फक्त एक सिंगल आली आणि तिकडे पंच कळवणार आहेत. षटक संपलं 6वं. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि तिकडे जर आपण पाहिलं तर 6 षटकं संपल्याच्या नंतर 80 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 बॉल विजयासाठी, 92 धावा अजून विजयासाठी बनवायच्यात. म्हणजे इथे जर पाहिलं तर सामन्यामध्ये केवळ औपचारिकता इथे शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. एक मोठा स्कोर बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी टीमनं अर्थातच सह्याद्री टीमने एक चांगला स्कोर उभा केला होता. दुसऱ्या बाजूने BSP ब्लास्टर या संघाला चेसिंगमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये अजून 92 बनवायच्यात. बॅटिंग ऑन क्रीज अर्थातच दिव्यांक ऑन स्ट्राईक झोनवरती आहे. दुसऱ्या बाजूने प्रवीण शिंदे आहेत. हॅलो. हाय टीची व्यवस्था केलेली आहे. जिथं लंच सेक्शन होतं तिथंच हाय टी असणार आहे. सो सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्यावा. धन्यवाद. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा 86 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका अप्रतिम वाऱ्याच्या झोतासह हा फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आपली MPL 2025 चा हा पुन्हा षटकार. देखो मैं कैसे छा गया, छा गया, अरे छा गया, देखो कैसे दिल. थँक्यू DJ. धन्यवाद. 92 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. 9 बॉल मध्ये विजयासाठी अजून 80 धावा ज्या मात्र बनवाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात इथे मात्र समांतर झालेले आहेत. यावेळेस फुल टॉस त्याचा समाचार घेतलाय. चेंडू पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे. दिव्यांक यांच्या बॅटमधनं षटकार. संघ जरी कठीण प्रसंगामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये असला तरी दिव्यांक चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिकरित्या चांगल्या धाबा बनवलेल्या आहेत. तिथे झेल ड्रॉप होईल. एक सिंगल येणार आहे. 23 बॉल मध्ये 77 धावा दिव्यांक यांनी बनवल्यात. मित्रांनो, दिव्यांकचा खेळ तुम्हाला आवडलाय तर त्याच्यासाठी एकदा जोरात चेअरअप झालं पाहिजे. जरी संघ अडचणीमध्ये असला तरी झुंज अप्रतिम देतोय. दुसऱ्या बाजूने प्रवीण शिंदे आहेत ऑन क्रीज. दिव्यांकच्या बरोबरीने ते देखील बॅटिंग करतायत. यावेळेस फटका अप्रतिम. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार.
धावफलक जे आहे ते मात्र वाढले गेलं. 106 धावा धावफलकावरती. सेंचुरी इथे कंप्लीट झालेली आहे. 106 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं. 7 षटकांचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. 6 बॉल 66 धावा. म्हणजे कदाचित जर आपण पाहिलंय ना, सुरुवातीला जर विकेट आल्या नसत्या आणि चांगल्या धावा जर इथे आता जो संघ बॅटिंग करतोय, अर्थातच BSB या टीमच्या बॅटरने अगदी सुरुवातीला चांगली बॅटिंग केली असती तर कदाचित इथे समीकरण वेगळं पाहायला भेटलं असतं. परंतु सुरुवातीला भरपूर प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती विकेट आल्या आणि तदनंतर दिव्यांक आणि प्रवीण इतरत्र जे 2 खेळाडू होते त्यांनी देखील चांगला खेळ केला आणि इथपर्यंत इथे संघाला आणून ठेवलेला आहे. अक्रॉस दी बॅट फटका केला स्क्वेअर लेगला. तिकडे त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र प्राप्त होणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा 107 धावा ज्या मात्र धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉल आणि विजयासाठी अजून 65 बनवायच्यात. थोडासा स्विंग होणारा चेंडू, अर्थातच अगोदर क्रीजवरती चेंडू टप्पा पडला, अर्थातच बाहेर निघणारा चेंडू आपण तिथे पाहिलेला आहे. यावेळेस फटका प्रतिम आणि चेंडू तिकडे काय मिड विकेटला जाऊन पोहोचेल. सीमा पार 6 धावेसाठी पुन्हा एकदा षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. 113 धावा ज्या मात्र धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल आणि विजयासाठी 59 बनवायच्यात. अक्रॉस दी बाट फटका मात्र खेळलाय आणि तिकडे काय त्या चेंडूवरती चौकार आलाय. 117 धावा ज्या मात्र धावफलकावरती. प्रवीण शिंदे देखील चांगली बॅटिंग करतोय. 4 बॉलमध्ये वैयक्तिक 16 बनवल्यात. दिव्यांक यांनी 25 बॉलमध्ये वैयक्तिक 78 बनवल्यात आणि गोलंदाजीच्या मार्कवरती प्रतीक नाईक आहेत. 1 बॉल फक्त शिल्लक. विजयासाठी अजून भरपूर धावा बनवायच्यात. केवळ औपचारिकता शिल्लक. सामना इथे संपलाय आणि अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा संघ सह्याद्री 11 हा संघ इथे या मॅचमध्ये विजय संपादित करतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन BSP टीम. तुम्ही देखील एक अप्रतिम खेळ करून दाखवला. चांगली झुंज दिली. अपयश तुमच्या वाट्याला आलं हरकत नाही.